आपल्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामनजी यांनी त्याला अतिशय सकारात्मक अशा प्रकारे या बँकांकडनं तो प्रस्ताव मंजूरून आलाय। आता भारत सरकार त्याला मान्यता देईल आणि मग त्यानंतर हे काम आपण सुरू करणार आहोत। यासोबत मी माननीय आपल्या देशाचे प्रधानमंत्रीजी आणि आपल्या देशाचे ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहानजी यांचे आभार मानेन। ते आभार याकरता मानेन की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 2016 ते 2022 या कालावधीमध्ये 13 लाख घरं आपण बांधली, पण 2017 पर्यंतची जी काही आपल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण झाले होते, त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 30 लाख घरांची अजून आवश्यकता होती। आणि म्हणून आपण केंद्र सरकारला विनंती केली आणि केंद्र सरकारने, म्हणजे हे खरोखर थक्क करणारी गोष्ट आहे, एकाच वर्षामध्ये 30 लाख घरं आपल्याला मंजूर केलेली आहेत। त्यामुळे आता आवास प्लस सॉफ्टवेअरमध्ये ज्यांची नोंदणी झाली होती असे 2018 पर्यंतच्या सगळ्या ज्यांच्या नोंदण्या झाल्या आहेत, आता कोणीही मागे राहणार नाही। तो कुठल्याही समाजाचा असू द्या, SC ST OBC भटके विमुक्त ओपन, सगळे 100% कव्हरेज हे आता केंद्र सरकारने आपल्याला दिलेलं आहे। आणि हे कव्हरेज देत असताना आपण केवळ घर देणार नाही आहोत, आपण 50,000 रुपये आपल्याकडनं दिलेले आहेत राज्य सरकारकडनं, आणि या 30 लाख घरांवर आपण सोलर लावणार आहोत। म्हणजे पहिल्या दिवशीपासनं त्यांना विजेचं बिल हे 0 येणार आहे, त्यांना विजेचं बिलच भरावं लागणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था आपण करतो। याच्या व्यतिरिक्त पुन्हा आपण केंद्र सरकारला विनंती केली की 18च्याही यादीत आमचे लोक सुटलेले आहेत, पुन्हा सर्वेक्षण आपल्याला तुम्ही त्या ठिकाणी करण्याची परवानगी द्या। केंद्राने पुन्हा परवानगी दिली आणि आता नवीन सर्वेक्षण आपण केलेलं आहे, ज्याचं व्हेरिफिकेशन चाललेलं आहे। आणि या सर्वेक्षणात तर यावेळेस केंद्र सरकारने आपल्याला ही मुभा दिली की एखाद्याला अनेक वेळा गावातल्या राजकारणामुळे एखाद्याचं नाव सर्वेक्षणाच्या यादीत येत नाही, त्यामुळे थेट लोक आपलं नाव टाकू शकतात। त्यामुळे लाखो लोकांनी डायरेक्ट केंद्र सरकारकडे ॲप्लिकेशन केलेली आहे, त्यांचंही नाव यादीत आलेलं आहे। आणि आता या यादीचं रॅशनलायझेशन हे सुरू आहे, म्हणजे बेघरमुक्त महाराष्ट्र अशा प्रकारची जी संकल्पना आपण मांडली होती ती पूर्ण करण्याकडे आपण अत्यंत वेगाने निघालेलो आहोत। एकूणच जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं आपली चाललेली आहेत। यासोबत मला हे देखील सांगताना आनंद वाटतो की एकीकडे आपल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली। अतिशय वेगानं काम चाललेलं आहे। 2026च्या डिसेंबर पर्यंत 90 ते 100% काम पूर्ण करायचं आहे। आणि मी तुम्हाला विश्वास देतो की डिसेंबर 2026 नंतर आमच्या शेतकऱ्यांना रात्रीच्या विजेकरता शेतात जावं लागणार नाही। 365 दिवस शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल। आणि त्यासोबत आपण मोठ्या प्रमाणात आता सौर पंप देखील लावतो आहोत। मला सांगितलं पाहिजे की पूर्वी आपण वर्षाला 40 ते 50 हजार फक्त पंप लावायचो इलेक्ट्रिकचे। त्यानंतर बावनकुळे साहेब ज्यावेळेस ऊर्जा मंत्री झाले तेव्हापासून आपण ती संख्या वाढवली आणि वर्षाला 1 लाख पंप लावणं चालू केलं। पण आता गेल्या एका वर्षामध्ये आपण 3 लाख सौर पंप लावलेले आहेत आणि यावर्षी त्याहीपेक्षा जास्त सौर पंप हे आपण लावणार आहोत। आणि म्हणून एकूणच एक मोठं परिवर्तन आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललंय।